अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, गुरु गीतेमधील शिवगीता भाग आपण पाहत आहोत। ही गुरुगीता वाचल्यामुळे नक्की काय होईल याविषयी शिव पार्वती सांगत आहेत। देवराज इंद्र असो किंवा लोकांचा राजा असो किंवा आकाशातील चंद्र असो, प्राप्त करून देणारे एकच औषध म्हणजे गुरुगीता होय। त्या वाचनातून शत्रूचे तोंड बंद होईल, गुणांची वृद्धी होईल, दुष्कृत्ये नाश पावतील व सत्कर्माने सिद्धी येईल, मुक्ती मिळेल। गुरुगीतेच्या नित्य वाचनाने असाध्य कार्य साध्य होईल, नवग्रहाचे भय दूर होईल, दुष्ट स्वप्नांचे संकट निघून जाईल, चांगल्या स्वप्नाचे फळ आपल्यास प्राप्त होईल। पुढं शिवेशी म्हणतात, हे गुरुगीत शास्त्र मोहाला शांत करणारे आहे, बंधनापासून मुक्त करणारे आहे, स्वरूप ज्ञानाचे भांडार आहे। कोणीही व्यक्ती जी जी अभिलाषा धरून हिचे पठण करेल त्याला ते ते प्राप्त होईल। गुरुगीता नित्य सौभाग्य देणारी, पुण्यदान प्रदान करणारी, विघ्ने नष्ट करणारी आहे, सर्व प्रकारची शांती देणारी, वंध्याला पुत्र देणारी, सद्भा स्त्रीला वैधव्य निवारण करणारी व सौभाग्य वृद्धी करणारी आहे। ही गुरुगीता आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र पौत्र वृद्धी करणारी आहे। कोणी विधवा निष्काम भावनेने हिचे पठण करेल तर ती सुद्धा मोक्षाच्या गावाला जाईल। पुढे गजघन पार्वतीस म्हणतात, हे पार्वती, जर विधवा सकाम होऊन पाठ करेल तर पुढील जन्मामध्ये तिला अखंड सौभाग्य प्राप्त होईल। हे सर्व दुःख, भय, चिंता, विघ्न, संताप नाश होईल। या गुरुगीतेचे जो नित्य वाचन करेल त्याच्या पापाचे शमन होईल, यात संशय नाही। धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ त्याला प्राप्त होईल। आकांक्षा ठेवून जो वाचेल त्याला सिद्धी प्राप्त होईल। जो कोणी गुरुगीता लिहील व तिची पूजा करेल त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल, मोक्षाची प्राप्ती होईल। सर्वात म्हणजे मनाचे अतूट आणि गुरूंचे नाते निर्माण होईल आणि गुरु भक्ती प्राप्त होईल। परिणामी स्मरण गीतेचे व अवतरण श्री गुरूंचे। त्यामुळे माय लेकरांचे प्रेमाला जशी भरती येते तशी गुरु शिष्याच्या नात्याला भरती येते। शक्ती उपासक असो किंवा गणपत्य किंवा शिव व वैष्णव, अनेक मतवादी सुद्धा गुरुगीतेचा पाठ करतात। हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे, यात शंका नाही। सज्जन हो, आता आपण याच्याच ओव्या पाहणार आहोत। सकळ प्राणी मात्र होतील पाठका समोहित, बंधन से परम मुक्त, दात्री गुरु गीता ऐसी, होईल प्रसन्न नरेंद्र, प्रसन्न होईल इंद्र, अवकाशा माझीचा चंद्र, हात येईल तुझ लागी। सकळ प्राणी मात्र मोहित, यश सकळ होत, शत्रु मुख त्वरित, बंधनात होतील गा। गुणांची होय वृद्धी, दुष्कृताचे पाठी व्याधी, नाश होतील ऐसी सिद्धी, प्राप्त होईल गीता कृपे।
तवं बोलती बलवंत, पठन जो नित्य करीत, नवग्रह भय हरून जात, गीता महिमाई सातू. दुःस्वप्नाचे दुरित अनायासे नाश होत, सुस्वप्न फल प्राप्त होत, गीता महिमाई सातू. शिवे ऐकाता, मोहातून होय मुक्तता, बंधनातून होय मोक्षता, गीता महिमाई सातू. स्वरूप ज्ञानाचे भांडार, मोक्षाचे उघडी द्वार, राजहंस तू ज्ञानसागर, गीता महिमाई सातू. जी जी कराला अभिलाषा, पुरी ती मनीषा, सौभाग्य प्राप्तानायासा, गीता महिमाई सातू. करेल पुण्य प्रदान, त्रिविध तापाचे होय शमन, आधी व्याधी उपाधी जाण, गीता महिमाई सातू. शांती करेल प्रदान, वंध्यत्वेसी संतान, सद्भाचे सौभाग्य वृद्धी दान, गीता महिमाई सातू. प्राप्त आयुरारोग्य, प्राप्त ते धनाऐश्वर्य भोग, पुत्र पौत्रादी वृद्धी योग, गीता महिमाई सातू. असेल कोणी विधवा, पठन करील निष्काम भावा, जाईला पैसे मोक्ष गावा, गीता महिमाई सातू. गजगने पार्वतीस कथिती, कोणी विधवा संप्रती, पाठ करेल सकाम निश्चिंती, पुढल्या जन्मी अखंड सौभाग्यवती. प्राप्त तीस निश्चय, आणखी तीस होय प्राप्ती, दुःख भय विघ्न मुक्ती, शांतीची होय प्राप्ती, कामधेनु गुरुगीता. करता येचे पठण, सकळ पाप शमन, चार पुरुषार्थ जाण, प्राप्ती पठन करिताची. जे जे इच्छिले मानसी, मनोरथ जाती सिद्धीसी, म्हणून नित्य पठनासी, गीत छंद गुरूंचे. हस्ते काढील लिहुनी, पूजा सप्रेम हरदिनी, लक्ष्मी भरेल पाणी, मोक्षदायिनी गुरुगीता. सकळ लाभावनी श्रेष्ठ लाभ, जोडाल गुरु पद्मनाभ, विचार अवघे शुभ, गुरु भक्ती मुक्कावासी. मग तो अवघा आनंदो, गौसे गुरु कंदो, अंतबाह्य परे परमानंदो, गुरु भक्ती सन्निधानी. म्हणून येता जाता, उठत बसता कार्य करिता, स्मरता गुरुगीता, संतुष्ट अवघे मानसी. करिता स्मरण गीतेचे, सामोरी श्री गुरुची नाचे, कल्लोळ अवघे प्रेमाचे, जणू माता लेकरांचे. असो शक्ती उपासक, अथवा गाणपत्य साधक, वा शिव वैष्णवादिक, गुरु महात्म्य सकळांसी. म्हणून सकळ अवघे पंथ, गुरु गीतेसी घेऊनी मिळत, मस्तकी घेऊनी नाचत, सत्य सत्य त्रिवारते. धरू नये मुळी आशंका, किंतु परंतु शंका, पठणाविन राहू नका, मार्ग तोची कल्याणाचा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.